सध्या महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे। या अधिवेशनामध्ये निरनिराळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आरोग्य खात्यातील बोंगळ कारभारावर, बोगस औषधांची विक्री करणाऱ्या कंपन्यांवर या अधिवेशनामध्ये ज्यावेळी प्रश्न उपस्थित केले त्यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी लवकरात लवकर यावर ॲक्शन घेतली जाईल व अधिवेशन संपण्याच्या आधी त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल अशा पद्धतीने रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केल्या। सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांनी याबद्दलच्या ज्या काही गोष्टी सांगितल्या या दोन्ही खात्याशी जरी संबंधित असल्या तरी सभागृहाची भावना जी आहे ती सगळ्या जनमानसाची भावना आहे। त्यामुळं हे जरी खरं असलं तरी मेडिकल एज्युकेशन आहे, एफडीए आहे आणि सार्वजनिक आरोग्य आहे, या तिघांच्या सुद्धा तिन्ही विभागाशी संबंधित असलं तरी सुद्धा जे दोषी आढळतात त्यांच्यावरती कारवाई करणं हे अत्यंत आवश्यक आहे। दुसरा मुद्दा आपल्या सगळ्यांचा होता की या सगळ्यांबरोबर ऐकून घ्या ना, अहो त्यांचं उत्तर तर ऐकून घ्या। तुम्ही आधीच राखून ठेवा असं नका। माझी विनंती आहे, या विषयामध्ये दोषी आढळणाऱ्या कंपन्यांबरोबर ज्यांनी ऑर्डर दिली त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी सुद्धा तितकीच आहे। त्यामुळे ज्या लोकांनी ऑर्डर दिली त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी तितकीच असल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे। त्यामुळं या दोघांच्या वरती अधिवेशन संपण्यापूर्वी कारवाई करण्यात येईल। चला, स्पष्ट उत्तर आलेलं आहे आता। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।